महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। वरती 2025 खंडवा या ठिकाणी झालेले, तसेच अयोध्या या ठिकाणी नुकताच 2026 मध्ये देखील सिल्वर आणि गोल्ड मेडल मिळवण्याचा याने जो विक्रम केलेला आहे। तसेच साऊथ एशियन आर्म बॉक्सिंग चॅम्पियनशिप गोवा नॅशनल लेवल 2 गोल्ड मेडल, म्हणजे 2 वर्षात 5 गोल्ड मेडल आणि 1 सिल्वर मेडल मिळवलेला हा छत्रपती संभाजीनगरचा विद्यार्थी। सर्वांच्या वतीने आपण त्याचे कौतुक या ठिकाणी करू। खेलने भी जाना था, खेलने भी जाना था। बारिश में कागज की नाव थी, हर मौसम सुहाना था। आओ आज फिर से इन बच्चों के साथ अपना बचपन याद करें। अपना बचपन याद करने के लिए हम यहाँ खड़े हैं। तो आप सभी नमस्ते, मैं दीपाली देशमुख आप सभी का श्री महात्मा बसवेश्वर प्री प्राइमरी स्कूल के दूसरे वार्षिक स्नेह सम्मेलन में आपका स्वागत करती हूँ। आपके आ जाने से आज की शाम हो गई खास, आपके आ जाने से आज की शाम हो गई खास। सारे दिन की परेशानियां पल भर में हो गई खास। आप सभी की अनुमति लेकर मैं आज आपके कार्यक्रम की शुरुआत करती हूँ। हर काम की शुरुआत, शुभ कार्य की शुरुआत श्री गणेश जी की आराधना से होती है। हमारे बच्चे भी इस कार्यक्रम की शुरुआत श्री गणेश की आराधना से करने वाले हैं। गाना है देवा श्री गणेश।
पहा योगायोग किती छान आहे. छत्रपती संभाजीनगरचं नाव, औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतरचे पहिले महापौर. आणि जो लढा जवळपास 14 ते 15 वर्ष ना, 2011 किती वर्ष झाले आता, 16 वर्षाचा लढा. महात्मा बसवेश्वरांचा पुतळा. खरं तर महात्मा बसवेश्वरांचं या शहराला खूप मोठं योगदान आहे बरं का. त्यांच्या नावानं सगळ्यात पहिलं हॉस्टेल इथं चालायचं. हा 25 वर्षाचा लढा. 2001 पहा योगायोग पहा. समीर राजूरकर महापौर झाले आणि पुतळा निश्चित झाला. आणि त्यामुळे हे खरं तर भाग्याचा विषय आहे. आणि निश्चितपणे आपण हा पुतळा 6 एकर मध्ये, ही छोटी गोष्ट नाहीये आणि फार भव्य पुतळा आहे. महाराष्ट्रातला नंबर 1 चा पुतळा राहणार आहे अध्यक्ष महोदय. आणि आम्ही मागणी केली होती, त्या भाषणातही बोललो होतो. आणि पहा आमचं किती भाग्य आहे, भारतीय जनता पार्टीच्याच हस्ते होणार होतं. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळणार होतं. आणि बसवेश्वरांना जे अभिप्रेत होतं की खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या हस्ते या बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यांचं उद्घाटन होत आहे. निश्चितपणे सगळे मुलं आलेले आहेत, त्या मुलांना बक्षीस मिळालेलं आहे, बक्षीस मिळणार आहे. त्यांना शुभेच्छा. नाही मिळालेल्यांना पुढच्या वेळेस मिळो, त्याच्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. श्री महात्मा बसवेश्वर प्री प्रायमरी स्कूलच्या माध्यमातून आज वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमासाठी सर्वच बालकांचे पालक आणि इतर मित्रमंडळी, नातेवाईक हे आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहून आम्हा सर्वांनाच या ठिकाणी जे प्रोत्साहन त्यांच्या माध्यमातून मिळाले आहे त्याबद्दल त्यांचे सर्वांचेच, आपल्यासारख्या उपस्थित राहिलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आपला सहयोग हमेशा नेहमीसाठी आमच्यासोबत राहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. हे छोटंसं लावलेलं रोप आपल्या सर्वांच्या सहकार्याने नक्कीच प्रगतीपथावरती जाईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपले पुनश्च एकदा धन्यवाद. पारितोषिक, विद्यार्थ्यांनी जे काही श्रम घेतलेले आहे, परिश्रम घेतलेले आहे, त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्यासाठी जी मेहनत अहोरात्र घेतलेली आहे त्यांचे हे प्रतीक आहे किंवा फळ आहे. जे छोटे छोटे बालक आहेत हे पुढे चालून भविष्य देशाचं आहे. त्यामुळे देशाचं भविष्य जर चांगलं घडवायचं असेल तर निश्चितप्रमाणे जशी बिल्डिंग मजबूत होण्यासाठी बिल्डिंगचा पाया हा मजबूत असणे आवश्यक आहे, तसे हे देशाची भावी पिढी आहे. आणि ही देशाची भावी पिढी या ठिकाणी निर्माण करण्याचं कार्य छोटंसं आमच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. त्यास आपल्या सर्वांचं सहकार्य, सहयोग मिळत आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार, धन्यवाद. प्रमुख पाहुणे कोण कोण होते? प्रमुख पाहुणे, मुख्य अतिथी जे आहेत, राज्याचे अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार श्री संजयजी केनेकर साहेब, विधान परिषद महाराष्ट्र राज्य, तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आयुष्यमान भारत मिशनचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाशजी शेटे साहेब हे या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. तसेच या ठिकाणी प्राध्यापक रमेश आवटी सर, या शहराचे महापौर श्री समीरजी राजूरकर सर, डॉक्टर अमरनाथजी सोलपुरे सर, त्यानंतर कोकाटे सर, कोकणे सर, पोलीस निरीक्षक क्राईम ब्रांच पुणे यांचे देखील या ठिकाणी, आणि आजच्या या कार्यक्रमासाठी माननीय जिल्हाधिकारी तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी साहेब व संभाजी आडकुने सर हे दोघेही या ठिकाणी उपस्थित राहणार होते. परंतु आपल्याला माहित आहे की मार्चच्या अखेरची आजचा दिवस आहे आणि माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची बैठक आता 8:30 वाजता संपली. साहेबांचा फोन आला की आता मीटिंग संपलेली आहे, आपल्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहू शकलो नाही, त्याबद्दल सॉरी. परंतु ठीक आहे, साहेबांच्या शुभेच्छा या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्वांसाठी पोहोचलेल्या आहेत.
आपल्या सर्वांचे सहकार्य नेहमीसाठी आमच्या पाठीशी राहावे. या ठिकाणी आमचे सर्व म्हणजे कर्नाटक राज्यातून आले, शिर्डीवरून आले, राहत्यावरून आले, बीड गेवराईवरून आले, जे सर्व माजलगाव बऱ्याचशा लांबच्या ठिकाणाहून या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि या सर्वांनी आमचा उत्साह वाढवला. त्याबद्दल परत एकदा त्यांचे आभार. आपले सहयोग सहकार्य नेहमीसाठी राहो हीच आपल्याला विनंती. आपलं नाव सांगा. माझं नाव रामेश्वर दत्तात्रय लांडगे. देविका मकबरा नवी पहाडसिंगपुऱ्यामध्ये आम्ही 2024 साली महात्मा बसवेश्वरांचं नावाने एक शिक्षण आणि आरोग्य संस्था आमचे रामेश्वरजी लांडगे आणि आम्ही सर्व मिळून ते आरंभ केलेला आहे. महात्मा बसवेश्वर हे आजच्या आणि भविष्याची या देशाचंच नव्हे तर पूर्ण विश्वाचं गरज आहे. त्याच्यासाठी म्हणून त्यांच्या नावाने इथे काहीतरी असावा आणि त्यांनी ज्याच्यासाठी जगले आणि जे तत्व त्यांनी जगामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला ते तत्वाची गरज बघून ते परत रुजू व्हाव्यात या दृष्टिकोनातून ते संस्था आम्ही सुरू केलेली आहे आणि त्यानंतर संस्था सुरू करून एक शाळा सुरू केलेली आहे. आता सध्या प्री प्रायमरी स्कूल लेवलला आहे. 2 त्याचे बॅचेस झालेली आहे. आज त्याचं वर्धापन दिवस आहे, दुसरा वर्धापन दिवस आहे आणि याला तर आपण पाहिला सर्व जण आलेले आहेत. महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये म्हणजे साधारणतः 1160च्या दरम्यान कर्नाटकाच्या सध्याच्या कर्नाटकाच्या बसव कल्याणमध्ये त्या काळात ते चाळुक्यांची राजधानी होती. तिथे जगाचा पहिला पार्लिमेंट त्यांनी स्थापन केली. त्याला म्हणतात की अनुभव मंडप असं नाव आहे. त्या अनुभव मंडपामध्ये 770 जण त्याचे सदस्य होते. त्याच्यामध्ये स्त्रिया होते, जवळजवळ 40 स्त्रिया होत्या आणि उरलेले सर्व जातीचे मार मान जे जाती म्हणाल ते सर्व जातींना घेऊन तो एक अनुभव मंडप केला. त्या अनुभव मंडपामधून तिथे जे चर्चा होत होती, अध्यात्म असो, राजकीय असो, आर्थिकता असो, हा सर्व बाजूंचा सर्वांनी मिळून चर्चा करून त्याच्यातून जे महत्वाचे निर्णय एक मताने व्हायचे ते सर्व निर्णय घेऊन त्यांनी वचन साहित्य म्हणून लिहून ठेवलेले आहे. स्वतः 1,96,000 वचन त्यांनी लिहिलेली आहे. असे सर्व शरणांचे मिळून 770 शरणांचे मिळून जवळजवळ 22 लाख वचन होतात असं म्हणतात. परंतु आता त्याच्यातले 22,000 वचन सगळं आपल्याला प्राप्त झालेले आहे. हा शरण मोठा चळवळच होता त्या काळामध्ये. शरण म्हणून जगाचा पहिला क्रांती तिथे घडली, त्याला कल्याण क्रांती म्हणतो आम्ही. फ्रेंच क्रांतीपेक्षाही पहिला घडलेली आहे ते क्रांती. ह्या क्रांतीतून जे काही तत्व निघाली त्यातून जवळजवळ 29 तत्व जे आहेत, द वर्ल्डचं ह्युमन राईट UNHRC जे म्हणतो ते 1945 साली ते एलेनॉर रूझवेल्टनी जे मानवी हक्क जे दिली त्याच्यातले जवळजवळ 29 हक्क जे आहेत ते महात्मा बसवेश्वरांचे साहित्यामधून आहेत किंवा त्यांचे कृतीमधून आहेत. ह्याचं मूळ गाभा जो आहे, सर्व मानव समान आहे. इथे जाती धर्म वर्ण काहीच नाही, स्त्री पुरुषही नाही. सर्वांच्या अंतरंगामध्ये जो प्रकाश आहे, परमात्माचा प्रकाश आहे, तो एकच आहे. मग त्याच्यानंच हे सगळं जमलेलं आहे. म्हणून सगळे समान आहेत तिथे. म्हणून हा जगामध्ये सर्व समानतेचा पहिला पायरी जर असेल तो तुम्हाला बसवण्णाचे तत्वमध्ये मिळेल. दुसरा, 12व्या शतकामध्ये स्त्रींना पुढे जे आणले आणि ते अनुभव मंडपाचे सदस्य केले, ते एवढंच नव्हे, अनेक साधकी झालेले आहेत. त्याच्यामध्ये गुराखीण होती मुक्तायक्का म्हणून, तिने 37 वचन लिहिलेले, त्याच्यामध्ये जवळजवळ 40 PhD झालेले आहेत. आता एवढं प्रखर त्या काळात ते निर्माण झाली संस्था. त्याचं मूळ गाभा आता सांगितलं, सर्व समानता आहे. आणि दुसरं, सर्व मानवामध्ये परमात्मा आहे. म्हणून परमात्माला शोधायला इकडे तिकडे जायची गरज नाही. आणि सर्व व्यापी जो परमात्मा आहे
त्याला तुम्ही एक कोठडीत किंवा एक खोलीत एक मंदिरात तुम्ही ठेवता येत नाही. म्हणून सर्व मानवाने त्याचं जो स्वरूप आहे, तो दलित असो, पुढासलेला असो, अजून कोणी असो, सर्वांनी आपलं अंतरंगाचे परमात्माला त्याचंच बाह्य स्वरूप जो आहे इष्टलिंग आहे त्याचंच पूजन करायचं आहे. मंदिरामध्ये जा किंवा कुठेही जा, जिथे गेलं तरी तुमचे परमात्मा तुमच्या बरोबर आहे आणि सर्वांमध्ये समान असल्यामुळे ते भेद काहीच नाही, असे त्यांची तीच तर महत्व आहे. आणि आर्थिकतेबद्दल तर त्यांनी फार महत्वाचं गोष्ट सांगितलेलं आहे. 12व्या शतकामध्ये भ्रष्टाचाराचे विरोध ते होते. त्यांनी सांगितले, बंड व ತುಂಬಿದ ಬಳಿಕ ಸುಂಕವ ತೆತ್ತಲ್ಲದೆ ಹೋಗಬಾರದು. ह्याचा अर्थ असा होतो मराठीमध्ये, एकदा तुम्ही चांगलं कमवलात तर तुम्ही टॅक्स दिलंच पाहिजे 12व्या शतकामध्ये. आणि जर टॅक्स नाही दिला तर त्याच्याने पाप होतो आणि तो पैसा समाजामध्ये सर्क्युलेशन मध्ये नसावा. हा सुಳ್ಳ नाण्य सलुगिगे सल्लदू असं म्हणतात. म्हणजे हा जो ब्लॅक मनी आहे तो सर्क्युलेशन मध्ये नसावा असे ते महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात सांगितलेलं आहे. अजूनही अनंत गोष्टी आणि त्या सर्वात मोठा जो गोष्ट सांगितलेला आहे तो दासोह तत्व आहे. दासोह तत्व म्हणजे आवश्यक जेवढा तुम्ही जेवढं शक्ती आहे तेवढं कमवा, आवश्यक जेवढा आहे तेवढं वापरा. मग जास्तीचा जो असतो आपल्यामध्ये तो समाजाचा संपत्ती असतो, म्हणून सर्वांना ते दिलं पाहिजे. हा दासोह तत्व आहे असे. आणि हा कायक कैलास ते सांगितलेलं आहे. म्हणजे आपलं जो काम करतो तोच कैलासाचं एक आध्यात्मिक मौल्य आहे, तोच तुम्हाला कैलासाला नेतो. कायक कसं कायक? परिशुद्ध कायक करावा, चांगलं कायक करावा. परिशुद्ध कायक म्हणजे काय की ज्या कायकाने दुसऱ्यांना हानी होत नाही असलं कायक तुम्ही जर केलात तर तुम्हाला कैलास मिळेल. तोच तुमचा कैलास आहे. कायक वे कैलास. सर्व जाती म्हणून त्या काळात 1,96,000 शरण 55 राष्ट्राहून ह्या एशिया खंडातले तिथे बसव कल्याणला गेले. तिथे बसवेश्वरांचं तत्वात राहिले. सर्वांनी इष्टलिंग आचरण केले. आपले आपले आध्यात्मिक अनुभव, धार्मिक अनुभव आणि राजकीय आणि सामाजिक अनुभव जे होते ते अनुभव मंडपामध्ये सादर केले आणि त्याच्यातून ते वचन साहित्य निघाला. म्हणून अत्यंत डेमोक्रेटिक वे मध्ये जो धर्म त्या काळामध्ये स्थापन झाली तो महात्मा बसवेश्वरांचा धर्म आहे, त्यांचा मार्ग आहे. म्हणून त्या मार्ग जर आज आम्ही अडॉप्ट केला तर हा जगामध्ये जे आम्ही पाहतोय की आता सध्या सर्वाकडे युद्ध होतोय, बसव तत्वामध्ये असलं तर युद्धाला तिथे वावच नाही, तिथे स्कोपच नाही आणि सगळं समस्याला बसव तत्वामध्ये आज सोल्युशन आहे. म्हणून आम्ही त्यांचं हे घेऊन तत्व घेऊन ह्या शाळा सुरू केलेल्या आहे. कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित? आजचे कार्यक्रमाला इथे नाव आहे संजयजी केनेकर होते आमदार आणि ओमप्रकाशजी सेटे होते आणि आपले महापौर राजूरकर होते आणि एक प्राध्यापक होते आवटी सर होते, प्राध्यापक आवटी सर होते आणि मी स्वतः डॉक्टर अमानत सोलपुरे होतो. आपले रामेश्वरजी लांडगे, सौ कल्पनाताई लांडगे होती आणि गेवराईहून आलेले नगरसेवक रेणुकाताई संभारे असे सर्वजण होते आणि अनंत जण पालक आणि त्यांची मुलं. बसवेश्वर महाराजांचा गेल्या 25 वर्षापासूनचा शहरामध्ये पुतळा व्हावा अशी मागणी होती आणि तो पुतळा आता साकारते आहे. याबद्दल आपले काय वाटतं? मला खरोखरच आत्ताचे नव महापौर जे आहेत राजूरकर, समीरजी राजूरकर, त्यांना धन्यवाद द्यावा असं वाटतंय. त्यांनी फार मोठं सामाजिक कार्य केलेलं आहे. बसवेश्वरांचा पुतळा म्हणजे ते लोहाचं पुतळा असं समजू नये, तो बसवेश्वरांचं चरित्र तिथे बसवलेलं आहे. बसवेश्वरांचा जो श्रेष्ठ चरित्र आहे ते पुतळ्या बघितल्यावर तो पुतळा समोर न येता त्याच्या मागील चरित्र, सद्विचार, सदाचार, आचरण फार महत्वाचं आहे. हे धर्म आचरण धर्म आहे आणि त्यांचं तत्वज्ञान हा सगळा लोकांसमोर यावं म्हणून अनेक वर्षाची जी मागणी होती इथल्या लोकांची की महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हा पवित्र संभाजीनगरामध्ये व्हावं असं सर्वांची भावना होती. मी त्याला काही काळ त्याच्या मागे होतो, परंतु यापूर्वी जे जागा ठरली होती ते आकाशवाणीजवळ होती. माननीय खैरे साहेब सुद्धा त्याच्यासाठी प्रयत्न करत होते, पण काही ना काही कारणामुळे तो राहून गेला. परंतु आता
इथे बसवेश्वरांचं पुतळा बसवतोय. आता सुंदर रम्य स्थान आहे तिथे, तलाव आहे, सगळं आहे तिथे, फार रम्य स्थान आहे, मोठा जागा आहे आणि हा औरंगाबादचं हृदय स्थान आहे तिथे महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसवतोय. म्हणून आम्ही इथे जे सर्व समाज बांधव आहेत त्यांच्या मार्फत आणि तेवढंच नव्हे तर कर्नाटक, मी बिदरहून आलोय, बिदर बसव कल्याण, तिथल्या लोकांना सुद्धा हे जेव्हा कळेल त्यांना फारच आनंद होईल आणि ते सगळं त्यांना धन्यवाद पाठवतील अशी माझी धारणा आहे. त्या पुतळ्याच्या मागील चरित्र सर्वांनी आपला अंगीकार करावा आणि बसव मार्गात चालावा हे माझी विनंती राहील. मी डॉक्टर अमरनाथ सोलपुरे, इथे घाटीचा डीन होतो, घाटी हॉस्पिटलचा, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा लातूरचा डीन होतो, आरोग्य विद्यापीठाचा कुलसचिव होतो, मग काही काळ कुलगुरू म्हणून राहिलो. असे अनेक ठिकाणी काम करून महाराष्ट्र सेवेतून आता बदनापूरचं जे मेडिकल कॉलेज आहे त्याचं संस्थापक डीन होतो 10 वर्ष. ते मी संस्थापक करून मग आतापर्यंत राहून रिटायरमेंट मध्ये आहे. शरण नमस्कार.